नमस्कार, श्री कुकिंग रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पुरी। चला आता बघूया। आपल्याला तिखट पुरी तयार करायची आहे। त्यासाठी इथे आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची। ही पेस्ट मी हे सर्व साहित्य कुटून घेणार आहे। त्यासाठी इथे खलबत्त्याचा वापर करणार आहे। तर इथे 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। त्यामध्ये आपल्याला काही 5-7 लसूण पाकळ्या टाकायचे आहेत। नंतर 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे टाकून हे जाडसर कुटून घ्यायचंय। बघा अशा प्रकारे कुटून घ्यायचंय। आता पुरीचं पीठ तयार करण्यासाठी इथे मी भाजणीचं पीठ वापरलं आहे। तर भाजणीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या खूप छान लागतात। तर आता इथे 1.5 वाटी मी भाजणीचं पीठ घेतले। त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, 1 चमचा तीळ टाकून आपण जी पेस्ट तयार केली ती टाकून घ्यायची आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 चमचे तेल टाकून हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे सर्व जे साहित्य ते पिठाला व्यवस्थित लागेल। त्यानंतर 1 चमचा धने पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यानंतर आपल्याला थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। खूप घट्ट पण मळायचं नाही, खूप सेलसर पण सुद्धा मळायचं नाही। आपल्या मीडियम हे पीठ तयार करून घ्यायचंय। त्यानंतर आपण थोडंसं तेलाचा हात लावून हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ आणि 5 ते 10 मिनिटासाठी हे पीठ आपण रेस्टसाठी बाजूला ठेवू। तर बघा इथे 10 मिनिटे झाले आहेत। पीठ व्यवस्थित सेट झाले किंवा तयार झाले, भिजले व्यवस्थित। तर पुरी करण्यासाठी इथे आपण एक गोळा घ्यायचा आहे। ते व्यवस्थित हातावर मळून घ्यायचं आहे किंवा तयार करायचं आहे। आणि इथे मी पुरी लावण्यासाठी गव्हाचं पिठाचा वापर करणार आहे। तुम्ही इथे तांदळाचं किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा किंवा मैद्याचं सुद्धा पीठ लावू शकतात। तर बघा एवढ्या साईजची पुरी तयार करून घ्यायची आहे। आणि आपल्याला पुरी साठी तेल मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला ही पुरी व्यवस्थित तळून घ्यायची। बघा मस्त अशी टम फुगले गेली पुरी। तर तुम्हाला ही भाजणीचं पीठ कसं तयार केलं ह्याचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर कमेंट करून सांगा। मी त्याचा पूर्ण व्हिडिओ चॅनलवर टाकेल। तर अशा प्रकारे मी राहिलेले सर्व पिठाचे पुऱ्या तळून घेते। तर बघा मस्त असं टम फुगतायत पुऱ्या आणि खायला तर खूप सुंदर लागतात। तुम्ही अशा प्रकारे पीठ तयार करून मस्त असं टम फुगणाऱ्या पुऱ्या तयार करा आणि घरातील सर्वांना खायला द्या। खूप छान लागतात। तर तुम्हाला जर ही भाजणीचं पीठ कसं तयार केलं पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा। मी त्याचा व्हिडिओ नक्की टाकेल। तर ह्या पिठापासून तुम्ही चकली सुद्धा तयार करू शकतात किंवा थालीपीठ किंवा धपाटे सुद्धा तयार करू शकतात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।